देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका। काय फडणवीस साहेब, तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात। काही झालं की राजकारण करू नका, राजकारण करू नका, राजकारण करू नका। विसरलात का फडणवीस साहेब? अहो, एका आशिराफ जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी, ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी, तेव्हा कुणी राजकारण केलं? फडणवीस साहेब, काल आरएसएसचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं। जिवंत माणसं तर जिवंत माणसं, तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही। खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही, टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही, पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न, किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणारे। तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही। आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता। किती पळवाटा काढाव्यात की संकेत गाडीच चालवत नव्हता, मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं? तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे, सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केलाय आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भले ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे, कारण त्याने अपघात होता त्याने एका पिलेल्या माणसाला, कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता, तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते, पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या 2.5 कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली। ही चूक नव्हे का? एखाद्या कंपनीचा मालक, कंपनीत जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो। या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा, पण डीसीपी मधने साहेब किंवा पीआय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।